नमस्कार, मी महेश गोरे, राजकीय सल्लागार। खरं तर आता आपण बघत असेल या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची मोठी लगबग आपल्याला दिसते। महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या सगळ्यांनीच एक मोठ्या मोठ्या योजना आपल्या समोर यायला सुरुवात केली किंवा बऱ्याच गोष्टींची उलाढाल आपण या ठिकाणी आपण सगळेजण बघत असो। पण या सगळ्या गोंधळांमध्ये जवळपास प्रामुख्याने 6 ते 7 पक्ष या महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी प्रामुख्याने त्या ठिकाणी आता लीड करत आहेत। त्याच्यामध्ये 6 पक्ष जे आपल्याला माहित आहेत, म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल आणि त्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हे प्रामुख्याने 7 पक्ष आणि अजून सुद्धा काही इतर सुद्धा घटक पक्ष त्या ठिकाणी असू शकतात। या सगळ्या गोंधळांमध्ये युवक म्हणून आपली काय जबाबदारी आहे किंवा युवक म्हणून जर भविष्यात तुम्ही एका राजकारणाचा चेहरा बघू इच्छित असाल स्वतःला किंवा राजकारणामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुमच्याकडे नेमकं काय कौशल्य असलं पाहिजे, ह्या राजकारणामध्ये नेमकं कोणत्या गोष्टीचा फायदा तुम्ही स्वतःसाठी करून घेतला पाहिजे, मग खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका, महानगरपालिका, येणाऱ्या अपकमिंग किंवा येणाऱ्या कुठल्याही निवडणुका असतील, ह्या सगळ्यांना यश कसं मिळवायचं असं प्रत्येक युवकांना त्या ठिकाणी वाटत असतं आणि म्हणूनच तुमच्यासाठी हा आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलाय। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिला मुद्दा असतो आणि सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जनतेशी आपलं मजबूत नातं असलं पाहिजे। लक्षात घ्या, आपण ज्या जनतेसाठी काम करतोय आपल्याला त्या जनतेमध्ये मिसळता आलं पाहिजे। लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि त्याचं असणारं निराकरण, ह्या सगळ्या गोष्टींच्या आपल्याला त्या ठिकाणी गोष्टी माहित असल्या पाहिजेत। लोकांच्या प्रश्नांवर बोलता आलं पाहिजे, काम करता आलं पाहिजे आणि लोकांमध्ये जाऊन संवाद सुद्धा साधला पाहिजे। सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे जनसंपर्क। त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला मुद्दा असतो की सगळ्यात महत्वाचा तुम्हाला स्वतःचा हक्काचा कार्यकर्ता कमावता आला पाहिजे आणि त्यानंतर कार्यकर्ता एकदा कमावला की मग हळूहळू लोक तुमच्याशी जोडली जातात। हा सगळ्यात प्रामुख्याने पहिला मुद्दा आहे। तो मला असं वाटतं की महाराष्ट्रातील प्रत्येकाला तो माहित असेल की ज्याच्या पाठीमागे लोक आहेत 100% त्याला राजकारणात यश मिळतं। दुसरा महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो की दृढ विचारधारा आणि नैतिक मूल्य। कुठलंही राजकारण करत असताना, कुठल्याही पक्षाचा एक चेहरा बनत असताना लक्षात घ्या की आपली एक विचारधारा असली पाहिजे, एक आयडिओलॉजी असली पाहिजे। ज्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने विचारधारा नसते त्या व्यक्तींच्या पाठीमागे कधी समाज उभा होत नाही, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे जर आपल्या पाठीमागे एक विचारधारा असेल किंवा पक्षाची निवड करत असताना सुद्धा आपल्या विचारधारेशी त्या पक्षाची विचारधारा ही जर मिळती जुळती असेल तर तुम्हाला कामासाठी सुद्धा वेग येतो आणि तुमच्या पाठीमागे असणारं संघटन किंवा लोकांची असणारी रांग ही सुद्धा आपोआप वाढत जाते। त्याच्यामुळे काही नैतिक मूल्य किंवा राजकारणामध्ये तुमचे स्वतःचे विचार काही प्रश्नांबद्दल हे निश्चितपणे त्या ठिकाणी असायला पाहिजे। तिसरं मला असं वाटतं की मजबूत संघटन कौशल्य। आता हे संघटन कौशल्य म्हणजे नेमकं काय, तर तुमच्या शालेय जीवनापासून ज्यावेळेस तुम्ही कॉलेजचा काळ अनुभवत असता किंवा तिथपासून तुम्ही राजकारणात ज्यावेळेस सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या हक्काचं एक संघटन निर्माण करता आलं पाहिजे, हक्काचे कार्यकर्ते निर्माण करता आले पाहिजेत, हक्काचे सहकारी निर्माण करता आले पाहिजेत। आणि ते करत असताना ज्यावेळेस तुम्ही एखादा पक्ष निवडता तर त्या पक्षात गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला हक्काचे कार्यकर्ते आपोआप मिळतात किंवा सहकारी मिळतात का, कारण की तुमची विचारधारा डेव्हलप झालेली असते। ज्यावेळेस तुमच्याकडे एक विचारधारा असते, स्वतःची काही लोक तुम्हाला समर्थन करत असतात आणि मग त्यानंतर तुम्ही एखाद्या पक्षात जाता तर गेल्यानंतर तुमचं वलय आपोआप वाढतं। त्याच्यामुळे मजबूत संघटन कौशल्य असणं प्रत्येक राजकीय नेत्यासाठी किंवा ज्या राजकारणात ज्यांना प्रयत्न करायचा त्या सगळ्यांसाठी हा खूप महत्वाचा त्या ठिकाणी मुद्दा आहे। त्याच्यानंतर म्हणजे प्रभावी संवाद कौशल्य। मला असं वाटतं हा सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा आहे। प्रभावी संवाद कौशल्य हे 2 स्वरूपाचं असतं असं मी कायम मानतो। एक म्हणजे स्टेजच्या समोरचं आणि एक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लोकांशी जाऊन सहजपणे संवाद साधता। या 2 गोष्टींमध्ये अंतर हे आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रभावीपणे लोकांसमोर भाषण करता तर ते 3 स्वरूपात येतं। एक तर ते पूर्णपणे आक्रमक शैलीमध्ये पाहिजे किंवा ते सॉफ्ट शैलीमध्ये पाहिजे किंवा ते त्या ठिकाणी विनोदी स्वरूपाचं असलं पाहिजे किंवा आपण त्याला म्हणतो की मराठी भाषेत आपण त्याला म्हणतो की एखाद्याला चिमटा काढायचा, दुखवायचं पण त्रास सुद्धा झाला नाही पाहिजे, अशा स्वरूपाची ती भाषणं असू शकतात। परंतु लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही विरोधी बाकावर आहात, विरोधी भूमिकेत आहात, विरोधी पक्षात आहात तोपर्यंत तुमची आक्रमकता जास्त त्या भाषणांमध्ये असली पाहिजे। दुसरा मुद्दा म्हणजे सॉफ्ट भाषणं। हे कोणी वापरावेत, जर तुमचा नेता सत्तेमध्ये असेल किंवा तुम्ही सत्तेत असणाऱ्या पक्षासोबत काम करत असाल तर तुमची भाषा ही मवाळ किंवा सॉफ्ट त्या ठिकाणी असली पाहिजे। हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि सगळ्यात घटक चांगला महत्वाचा म्हणजे संवाद। जो लोकांशी संवाद आपण साधतो, लोकांशी म्हणजे आपले असणारे कार्यकर्ते असो किंवा आपला मतदार राजा असो, ह्यांच्याशी ज्यावेळेस आपण संवाद साधतो तर तो संवाद असा चांगला असायला पाहिजे
आता एक साधी गोष्ट सांगतो की कुठल्याही प्रचाराचा अजेंडा राबवत असताना तुम्ही प्रचार ज्यावेळेस करता म्हणजे लोकांशी जो संवाद साधता तो इतक्या साध्या पद्धतीचा असायला पाहिजे की लोकांना वाटलं पाहिजे की अरे हा नेता एक आमच्यातला आहे. एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर माननीय पंतप्रधान मोदींनी ज्यावेळेस त्यांचा प्रचार केला होता त्या प्रचाराला त्यांनी एक त्या ठिकाणी चांगला मुद्दा काढला होता, ते म्हणजे चहावाला हा एक ब्रँड. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांशी मिळतं जुळतं राजकारण करण्यात आलं आणि त्याचं यश आपण सगळेजण त्या ठिकाणी बघत आहोत. त्याच्यामुळे भाषण आपल्याला जमलंच पाहिजे, भाषणासाठी धाडस पाहिजे, शब्दसाठा पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आला पाहिजे. हे सगळ्यात जास्त राजकारणाचा महत्वाचा मुद्दा आहे. पुढचं म्हणजे जनसंपर्क. तर मला असं वाटतं हा जनसंपर्क एका रात्रीत कधीच कमावता येत नाही. जनसंपर्क हा तुम्हाला पहिल्यापासूनच निर्माण करायला लागतो. लोकांच्या अडीअडचणीमध्ये, दुःखामध्ये, हॉस्पिटलच्या प्रश्नांमध्ये, प्रॉब्लेममध्ये किंवा एखाद्या पोलीस स्टेशनच्या प्रॉब्लेममध्ये अशा वेळी तुम्ही लोकांच्या सोबत गेलं पाहिजे. लोकांना त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आधार दिला पाहिजे आणि असा आधार दिल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमचा संपर्क हा वाढला जातो. लोकांचे सुख असतील, दुःख असतील, विविध प्रकारचे कार्यक्रम असतील, प्रत्येक ठिकाणी कळत न कळत आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि त्याच्या सगळ्यात पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रभावी प्रचार आणि मीडिया. प्रिंट मीडिया असो, सोशल मीडिया असो किंवा इतर कुठलीही प्रसार माध्यम असो, या प्रत्येक प्रसार माध्यमांमध्ये तुम्ही सोशली चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. कारण की आता जर तुम्ही बघितलं 2014च्या नंतरचा एक काळ असा बदलला की लोकांना आयुष्यात काही जरी करता नाही आलं तरी चालेल, पण लोक आपल्या आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ हा मोबाईलवर घालवतात, मीडियावर घालवतात. आणि याच मीडियाचा प्रभावीपणे जर तुम्ही वापर करू शकला तर मला असं वाटतं यश तुमच्या खूप जवळ आहे. ते मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा उत्तम वापर करायला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जमलं पाहिजे. सकारात्मक विचार आणि स्वच्छ प्रतिमा सुद्धा त्या ठिकाणी तुमची असली पाहिजे. आता हा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. काही लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असतात, गावातल्या एखाद्या प्रकरणामध्ये नाव खराब झालेलं असतं. आता ते वेगवेगळ्या प्रकारची नावं खराब होण्याचे लक्षण आहेत, मी त्या सगळ्या गोंधळात जात नाही, पण तुमची प्रतिमा ही कायम स्वच्छ असली पाहिजे. तुमच्या ज्या भागात तुम्ही राहताय कमीत कमी 50 किलोमीटरच्या अंतरामध्ये तुमच्या विषयी कुणी त्या ठिकाणी वाईट बोललं नाही पाहिजे. आपले विरोधक जरी असले तरी त्यांना वाटलं पाहिजे की नाही हा माणूस राजकारण करतो पण राजकारणाची कायम पातळी आहे. बोलत असताना कधी कमरेखालचे जोक असो, कुठल्या जातीविषयी, कुठल्या धर्माविषयी, कुठल्या स्त्रीविषयी बोलत असताना आपण कायम एक सामाजिक भान जपलं पाहिजे. ह्या गोष्टी जर करू शकलो आपण तर आपली प्रतिमा ही स्वच्छ झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या पुढचा मुद्दा आहे धैर्य आणि चिकाटी. मला असं वाटतं राजकारणामध्ये संयम सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. ज्या व्यक्तीकडे संयम असतो, बऱ्याचदा तुम्ही एखाद्या राजकीय नेत्याच्या पाठीमागे जात असता, अनेकदा तुमचा अपमान होणार आहे, अनेकदा तुम्हाला स्टेजवरून खाली त्या ठिकाणी उतरवलं जाईल, परंतु हा सगळा अपमान त्या ठिकाणी गिळत एक संयम जास्त तुम्ही जर ठेवू शकलात तर मला असं वाटतं अंतिमतः यश तुमचं आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये जी काय विधानसभेची सगळी लगबग चालू आहे, या विधानसभेच्या लगबगीमध्ये जेवढे काय माझे युवक वर्ग असतील, जो हा व्हिडिओ बघत असतील, त्या प्रत्येक युवकांना मी सांगतो की कुठल्याही नेत्याच्या सोबत राहा, ज्या विचारधारेशी तुम्ही मॅच होताय त्या विचारधारा जपत असणाऱ्या कुठल्याही नेत्याचा चांगला प्रचार करा. पैसा त्यांचा असतो, सोर्स त्यांचा असतो, त्यांच्या माध्यमातून तुम्ही लोकांशी कनेक्टिव्हिटी वाढवता आणि म्हणून हळूहळू तुम्ही नेता बनण्याची पहिली पायरी किंवा पहिलं पाऊल त्या ठिकाणी तुमच्याकडून उचललं जातं. येणाऱ्या काळामध्ये सर्वांना ग्रामपंचायत पासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगर या सर्वांना, विधानसभा आणि लोकसभेच्या तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना सर्वांना सर्व काळ मी शुभेच्छा देतो. जर अधिक तुम्हाला राजकीय प्रश्नांविषयी किंवा राजकीय कुठल्याही बाबीविषयी अधिक प्रश्न असतील तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला पाठवू शकता. धन्यवाद.